आई आई ऐक ना मला. हात लावू नकोस मला. आजचा दिवस बघण्याआधीच मी जर आधी मेले असते ना तर बरं झालं असतं. किती स्वप्न बघितली होती मी तुझ्या लग्नाची. केवढ्या अपेक्षा ठेवल्या होत्या होणाऱ्या सुनेबद्दलच्या, पण तू माझ्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस रे. अरे ती भावना आधीच तिच्या आयुष्यामधल्या एका पुरुषाला गिळून बसलीये. बघतोयस ना, तिने या घरात पाऊल ठेवण्याआधीच या घराचं सुख शांती आनंद सगळंच गेलंय. आणि आता माझा मुलगा सुद्धा ते माझ्यापासून दूर करतेय. का करतोय तू असं सिद्धू? ती भावना तुला तुझ्या आईपेक्षा महत्वाची वाटते का रे? त्या परक्या मुलीसाठी तू आमच्यावर उलटतोय. नाही मी चुकले. तिचा हा धूर्तपणा मला खरा आधीच कळायला हवा होता. पण तुला नाही का कळत आहे? आणि ती तुला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. आमच्यापासून दूर राहते ती. आणि हेच कारण होतं, तिला तुझ्या गळ्यात पडायचं होतं. सिद्धू हे बघ, ती कपाळ करंटी ना, ती या घराला लागलेली कीड आहे, कीड. ती जर सून म्हणून या घरात आली ना तर अख्खं घर पोखरून टाकेल रे ती. तुला कळत नाहीये का? हे बघ सिद्धू, मी तुला आधीच सांगते, हं. तिला विसरून जा. तिला विसर. शक्य नाही आहे. माझा भावना मॅडमवर जीवापाड प्रेम आहे.